नमस्कार, द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी राजेंद्र पंडित। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। लोकसभेच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांनी घेतली शपथ। प्रणिती शिंदे यांनी हिंदीतून तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली मराठीतून शपथ। शहरात सर्वत्र अंगारकी चतुर्थी उत्साहात साजरी। अथर्व शीर्ष पठण आणि चंद्रोदय महाआरतीनं भारावलं वातावरण। लोकसभेमध्ये शपथ घेताना ओवेसींनी संविधानाचा अपमान केल्याचा आरोप। सोलापुरात शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आंदोलन। आणि 1 जुलैपासून स्कूल बस फिटनेस तपासणीसाठी धडक मोहीम। वाहनांच्या सक्षमीकरणासाठी आरटीओ यंत्रणेचं आवाहन। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आणि माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेच्या विशेष अधिवेशनात आपल्या सदस्यत्वाची शपथ घेतली। सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार प्रणिती शिंदे यांनी हिंदीतून तर माढ्याचे पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मराठीमधून लोकसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये मंगळवारी आपल्या सदस्यत्वाची शपथ घेतली। लोकसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये मंगळवारी नवनिर्वाचित खासदारांना सदस्यत्वाची शपथ देण्यात आली। यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी शपथ घेण्यापूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना नमस्कार केला, तर राहुल गांधी यांनी हस्तांदोलन करून प्रणिती शिंदे यांना भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्यात। त्यानंतर प्रणिती शिंदे यांनी संविधानाची प्रत हातात घेऊन आपली शपथ घेतली। यावेळी लोकसभेच्या आवारामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसंच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या भगिनी प्रीती श्रॉफ यांच्यासह जाई जुई विचार मंचचे कार्यकर्ते मनोज यलगुलवार, ओंकार ढेकळे, अप्पू जोशी, नासिर शेख, अमोल कांबळे, कल्पना रव्वा, शिवकोळी, मतीन शेख, समाधान हाके, जितू वाडेकर, अतुल गायकवाड, बंटी चंदनशिवे, शिल्पा चांदणे यांची उपस्थिती होती। तसंच यावेळी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील आपली शपथ मराठी भाषेतून घेतली। मंगळवारी शहरात अनेक मंदिरांमध्ये अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। अंगारकी चतुर्थी ही वर्षभरामधून केवळ 2 वेळाच येते, असं या चतुर्थीचं महत्त्व आहे। मंगळवारी असलेल्या या अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं सोलापूर शहरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। काही मंदिरांमध्ये महिलांनी अथर्व शीर्षाचं पठण केलं, तर अनेक मंदिरांमध्ये 21 दाम्पत्यांच्या हस्ते चंद्रोदय महाआरती करण्यात आली। अशा पद्धतीनं अंगारकी चतुर्थी सोलापूर शहरामध्ये विविध उपक्रमातून साजरी करण्यात आली। यावेळी माणिक चौक येथील आजोबा गणपतीचं दिवसभरामध्ये जवळपास 40,000 भाविकांनी दर्शन घेतलं। सकाळी 10 वाजल्यापासून नागरिकांची मोठी गर्दी दर्शनासाठी होती। सकाळी 10 वाजता आरती करण्यात आली आणि यानंतर 21 दाम्पत्यांच्या हस्ते चंद्रोदय महाआरती करून बुंदी लाडूचा प्रसाद वाटण्यात आला। तसंच सोलापुरातील कसबा गणपतीची देखील 21 दाम्पत्यांनी पूजा केली। तुळजापूर रोडवरील मशरूम गणपती येथे गणपतीची अलंकार पूजा करण्यात आली। दिवसभरामध्ये मशरूम गणपतीचं हजारो भक्तांनी दर्शन घेतलं। काही दाम्पत्यांनी आरती केली। यावेळी 700 किलो साबुदाणा खिचडीचं वाटप करण्यात आल्याची माहिती मंदिराचे पुजारी संजय पतंगे यांनी दिली। तसंच दत्त चौकातील गणपती घाट मंदिरामध्ये सकाळी गणपतीचा अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर सहस्त्रावर्तन गणपती अथर्व शीर्ष आणि आरती झाली। यावेळी काही भक्तांनी रक्तदान देखील केलं। या पद्धतीनं शहरातील अनेक मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांना उधाण आलं होतं। या पद्धतीनं अंगारकी चतुर्थी मोठ्या भक्तिभावानं शहर आणि परिसरामध्ये साजरी करण्यात आली। खासदार ओवेसी यांनी संविधानाचा अपमान केल्याचा आरोप करत सोलापुरात शिंदे सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। मंगळवारी लोकसभेमध्ये नवनिर्वाचित खासदारांना त्यांच्या सदस्यत्वाची शपथ देण्यात आली। यावेळी लोकसभेमध्ये शपथ घेताना एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संविधानाचा अवमान केला असल्याचा आरोप करत सोलापुरातील शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन केलं। एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेमध्ये शपथ घेताना जय भीम, जय मीम, जय तेलंगणा अशा घोषणा देताना पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिली
आणि याच घोषणेचा निषेध करण्यासाठी शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि पदाधिकारी यांनी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये डिजिटल फलकावर ओवेसी यांच्या निषेधाचा मजकूर लिहून हा फलक घेऊन निदर्शनं केली। यावेळी बोलताना अमोल शिंदे म्हणाले की ओवेसी यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्य केलं जातं। त्यांनी पॅलेस्टाईनचं समर्थन करून आपल्या देशाचा अवमानच केला आहे। त्यामुळे लोकसभेतील त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशी मागणी अमोल शिंदे यांनी केली। या प्रसंगी संजय सरवदे, तुकाराम मस्के, राजकुमार शिंदे, मनीषा नलावडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। मंदिर म्हणून ज्या संसदेकडे आपण बघतोय त्या संसदेमध्ये हैदराबादचा MIM पक्षाचा खासदार ओवेसी त्याच्या भाषणामध्ये जय फिलिस्तीन म्हणतो। खऱ्या अर्थानं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। एकीकडे पाकिस्तानाचे गोडवे गायचे, जय फिलिस्तीन म्हणायचं, अशा वेगवेगळ्या गोष्टी करून या भारताला तोडण्याचं काम याआधी ओवेसीच्या माध्यमातून बरेचदा झालेलं आहे आणि यापुढे पण आपल्याला बघितलं असेल संसदेत व्हायला लागलेला आहे। या सगळ्या गोष्टीचा शिवसेना पक्ष जाहीर निषेध करत आहे। त्या ओवेसीला आम्ही एवढंच सांगतो की या भारताची संविधानाची अपमान आपण जर करत असाल तर कदापि भारतीय नागरिक सहन करणार नाही आणि आपण जे आज नवीन पायंडा पाडताय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती। पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बड़च काही। ममता रेडी में दे रहे हैं कुछ अनोखे वैरायटी जो हमने हमारे शहर में देखे ही नहीं थे। ट्रेंडी फैशनेबल शूज, टी-शर्ट, जीन्स, कॉटन पैंट, जैकेट, ट्रैक पैंट, इतनी सारी वैरायटीज कि अपनी पसंद का प्रोडक्ट तो खरीदना ही पड़ेगा। एथनिक में सूट, शेरवानी, फैंसी, ब्लेजर, कुर्ता पैजामा की तो भरपूर वैरायटी मिलेगी। रीजनेबल रेट में बढ़िया वैरायटी कहीं मिलती हो तो वो है सिर्फ और सिर्फ ममता रेडीमेड। प्राइस डिसेंसी और रीजनेबल रेट्स भी हमारी पहचान। ममता रेडीमेड, अपनी पसंद चुनिए और अपनी स्टाइल और लुक्स को बेहतर बनाइए। लुक, फैशन और स्टाइल का दूसरा नाम ममता रेडीमेड। हमारा पता ममता रेडीमेड, लश्कर, शोलापुर। द स्पोर्टिंग लीजेंड कुकरेजा अँड कंपनी 1935 पासून अखंड सेवा। S6, S5, SF, विल्सन, निविया, यॉनेक्स, डबल साठी होलसेल सेंटर। क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, इंडियन गेम्स, स्विमिंग, बॅडमिंटन, टेनिस, व्हॉलीबॉल यासाठी लागणारी सर्व स्पोर्ट्स आयटम्स आमच्याकडे अवेलेबल आहेत। स्पोर्ट्स होजेरीचे अप्रतिम प्रकार, बॅडमिंटन आणि टेनिस रॅकेटला गटिंगसाठी युनिक फीचरचे मशीन। इंटरनॅशनल वुमन्स टूर्नामेंट कुमठानाका स्टेडियम येथे जी घेण्यात आली होती। येथे टूर्नामेंटच्या वेळेस कुकरेजा अँड कंपनीची कटिंग मशीनवर जागेवर रॅकेट्सची कटिंग करण्यात आली होती। पूर्णपणे 2 मजली AC दालन, अप्रतिम सर्व्हिस ठिकाण। राजस भेट द्या। कुकरेजा अँड कंपनी, 100 मुराजी पेठ, सुभाष चौक, सोलापूर। संपर्क क्रमांक 9518952842। मथुरा, वृंदावन और गोकुल का इतिहास, श्री कृष्ण जी की रास लीलाएं, ब्रिज और कुंज की गलियां, यहाँ घर घर दूध की मिठाइयाँ रोज बनती हैं। वही ब्रिज का स्वाद लेकर आए हैं ब्रिज वासी नमकीन और स्वीट्स। तो आज आइए और ओरिजिनल ब्रिज की मिठाइयाँ और नमकीन का लुत्फ उठाइए। हमारे शर्मा स्वीट्स में 200 से ज़्यादा आइटम्स नमकीन के, स्नैक्स के, स्वीट्स के बनते हैं और हम लोग खास तौर से सफाई का बहुत ज़्यादा ध्यान रखते हैं। हाइजीनिक हम लोग देना चाहते हैं। तरह तरह की बर्फियाँ तैयार करते हैं। कलाकंद में बहुत सारी वैरायटी है। सादा कलाकंद है, बटर स्कॉच है, पाइनएप्पल है, अंजीर कलाकंद है, मैंगो कलाकंद है, ऑरेंज कलाकंद है। बर्फियों में भी बहुत सारी पिस्ता बर्फी है, ड्राई फ्रूट बर्फी है, चॉकलेट बर्फी है, हवाई बर्फी है, ढोडा बर्फी है, रसमलाई बहुत फेमस है,
बंगाली आइटम में हमारे पास बहुत से आइटम्स हैं, जैसे ग्रीन सैंडविच है, पिंक सैंडविच है, पाइनएप्पल सैंडविच है, बहुत से रसगुल्ला है, छोटा रसगुल्ला है, अंगूर रबड़ी है, कलकत्ता जामुन है, गोल जामुन है, लंबा जामुन है, मिनी कचौरी है जिसका बहुत अच्छा स्वाद है, और मिनी समोसा है जिसको कि आप काफ़ी टाइम तक रख के खा सकते हैं, जिसको कोई प्रॉब्लम नहीं होती, खराब जल्दी नहीं होता है। इस तरीके के हमने पूरा प्रयत्न किया है कि हम आपको ज़्यादा से ज़्यादा स्वीट्स दें, ज़्यादा से ज़्यादा नमकीन दें। स्नैक्स में छोले भटूरे, आलू टिकिया चाट, रगड़ा आलू टिक्की, चटनी पूरी, दही पूरी, भेल और पानी पूरी उपलब्ध। ऑर्डर्स के लिए संपर्क मुख्य शाखा ब्रिजवासी नमकीन और स्वीट्स, मुरारजी पेट, प्रभात टॉकीज के पास। स्कूल बसच्या फिटनेससाठी 1 जुलैपासून तपासणी धडक मोहीम काढण्यात येणार असल्याचं सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर गवारे यांनी स्पष्ट केले। 15 जूनपासून जवळपास सर्वत्रच शाळा सुरू झाल्या आहेत। या शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करण्याकरिता सध्या स्कूल बसची रेलचेल सर्वत्र दिसत आहे। यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आरटीओ प्रशासनाच्या आवाहनानुसार शहर जिल्ह्यातील 1011 पैकी 791 स्कूल बस चालकांनी आपलं फिटनेस प्रमाणपत्र मिळवलं असून अद्याप ही 220 अनफिट असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे शहर आणि जिल्ह्यामध्ये 1 जुलैपासून स्कूल बस तपासणीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात येत असल्याचं सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर गवारे यांनी सांगितलंय। 15 जूनपासून शहर आणि जिल्ह्यामध्ये प्राथमिक तसंच माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत। उन्हाळ्यामध्ये या शाळांना सुट्टी असल्यामुळे स्कूल बसची तपासणी करून घ्यावी, वाहतुकीसाठी वाहन सक्षम असल्याचं प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून घ्यावं असं आवाहन देखील करण्यात आलं होतं। शहर जिल्ह्यामध्ये एकूण 1011 स्कूल बसची नोंद आरटीओ प्रशासनाकडे आहे। यातील फक्त 791 जणांकडून फिटनेस प्रमाणपत्र घेण्यात आलं आहे। अद्याप 220 जणांनी आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून हे प्रमाणपत्र मिळवलं नाही। त्यामुळे त्यांनी ते लवकरात लवकर मिळवावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं। तसंच अजूनही फिटनेस प्रमाणपत्र न घेतलेल्या स्कूल बस चालक मालक यांनी तातडीनं कार्यवाही करून घ्यावी। 1 जुलैपासून होणाऱ्या धडक मोहिमेमध्ये अनफिट आढळणाऱ्या कोणत्याही वाहनाची गय केली जाणार नाही, त्यांना दंडाला सामोरं जावं लागेल असं सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर गवारे यांनी सांगितलंय। नीट परीक्षेतील घोटाळ्याविरुद्ध पकोडे तळून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले। सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या युवा कार्यकर्त्यांनी मंगळवारी नीट परीक्षेतील घोटाळ्याचा निषेध करण्यासाठी सोलापुरातील दत्त चौकामध्ये पकोडे तळून अनोख्या पद्धतीने आंदोलन केलंय। सरकार तरुणांची कशी फसवणूक करतंय हे दाखवून देण्यासाठी त्यांनी आंदोलन केल्याचं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। पवार गटाचे युवक शहर कार्याध्यक्ष सरफराज शेख, युवती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण यांच्यासह पदाधिकारी यावेळी दत्त चौकातील एका स्टॉलवर जमले। या स्टॉलवर पकोडे तळून सरकार विरुद्ध निषेधाच्या घोषणा देत त्यांनी संताप व्यक्त केला। यावेळी बोलताना सरफराज शेख म्हणाले की केंद्र सरकार देशामध्ये चांगल्या पद्धतीने परीक्षा घेऊ शकत नाही, तर दुसरीकडे पकोडे तळणं आणि विकण्यास रोजगार समजा अशी भाषा वापरत आहे। याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत असंही ते म्हणाले। यावेळी विद्यार्थी अध्यक्ष निशांत सावळे, आशम फुलमांबडी, शेरू कुरेशी, समर्थ लवटे, शाहरुख हुच्चे, मतीन बागवान, समर्थ ओरा, सादिक मुजावर, नूर नदाफ, अजिंक्य गवळी, अक्षय जाधव यांची उपस्थिती होती। प्राध्यापिका मंजुश्री अभिषेक कदम शर्मा यांना मॅनेजमेंट स्टडीजमध्ये PhD मिळाल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। भारती विद्यापीठ पुणे संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कदमवाडी कोल्हापूर येथील MBAच्या प्राध्यापिका मंजुश्री अभिषेक कदम शर्मा यांना भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाची PhD अर्थातच डॉक्टरेट मिळाली आहे। प्राध्यापिका मंजुश्री अभिषेक कदम यांनी अ स्टडी ऑफ इन्व्हेस्टर्स बिहेवियर विथ रिस्पेक्ट टू इन्व्हेस्टमेंट डिसिजन मेकिंग इन इक्विटी अँड म्युच्युअल फंड या विषयावर आपला प्रबंध सादर केला होता। त्यांना रिसर्च गाईड म्हणून प्राध्यापिका शबाना मेमन यांचं मार्गदर्शन लाभलं। प्राध्यापिका मंजुश्री अभिषेक कदम यांचं शालेय शिक्षण हे हरिभाई देवकरण प्रशाला सोलापूर येथे झालं आहे, तर महाविद्यालयीन शिक्षण सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयामध्ये झालं आहे। प्राध्यापिका मंजुश्री अभिषेक कदम
यांच्या या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. सोलापुरातील दिलीप शर्मा यांच्या या कन्या आहेत. अस्मिता गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देत शिवसेनेचे चव्हाट्यावर आलेले प्रश्न आधी सोडवा असा सल्ला भाजपच्या वैशाली विभूते गुंड यांनी दिला आहे. सोलापुरामध्ये झालेल्या भाजपाच्या चिंतन बैठकीतील प्रकार हा चिंतनीय असून भाजपाची विचारधारा आणि जनाधार संपलेला आहे अशी भाजपा आगामी विधानसभेमध्ये पूर्णतः संपेल अशी घणाघाती टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी काही दिवसापूर्वी केली होती. या टीकेला उत्तर देताना भाजपा प्रदेश महिला चिटणीस वैशाली गुंड विभूते म्हणाल्या की आमच्या पक्षामध्ये चिंतन बैठका तरी होतात. पक्ष एक संघ आहे. विचारधारा तत्वनिष्ठता असलेला भारतीय जनता पक्षामध्ये चर्चा होते, वाद विवाद होतात, आरोप प्रत्यारोपही होतात. म्हणजे हे सजीवतेचं लक्षण आहे. जनाधार आहे. आपण संघटन कौशल्य वाढवा आणि नवनवीन महिलांना युवकांना संधी द्यावी. पक्षवाढीसाठी काम करावी. अभ्यासू व्यक्तिमत्व आहात. विचारांची प्रगल्भता वाढवा. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपल्या पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवा असंही त्या म्हणाल्या. हिंदू हृदय सम्राटांच्या विचारांची पायमल्ली करणाऱ्यांनी आम्हाला किंवा आमच्या नेत्यांवर बोलू नये. भारतीय जनता पक्षामध्ये आणि शिवसेनेमध्ये युती असताना आम्ही काम केलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. स्वतःच्या पक्षातील वाताहत पाहावी, चिंता करावी. आमचे नेते सक्षम आहेत. आमची विचारधारा बलाढ्य विचारांची आहे. आमच्या पक्षाला इतिहास आहे. कुटुंबातले प्रश्न सोडवायला आमच्याकडे बैठका तरी होतात. तुमच्या चव्हाट्यावर आलेले प्रश्न आधी तुम्ही सोडवा असं प्रत्युत्तर भाजपाच्या वैशाली गुंड विभूते यांनी दिलंय. तुम्ही ही निवडणूक जिंकलात खरे, पण वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि तुमच्यासोबत बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित असलेला उरला सुरला प्रत्येक सच्चा शिवसैनिक हरलाय असं सडेतोड उत्तर भाजपाच्या प्रदेश महिला चिटणीस वैशाली गुंड विभूते यांनी दिलंय. आता आगामी काळामध्ये भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्यातील वाद वाढत जाणार की मिटणार हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लोकसभेच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांनी घेतली शपथ. प्रणिती शिंदे यांनी हिंदीतून तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली मराठीतून शपथ. शहरात सर्वत्र अंगारकी चतुर्थी उत्साहात साजरी. अथर्व शीर्ष पठण आणि चंद्रोदय महाआरतीनं भारावलं वातावरण. लोकसभेमध्ये शपथ घेताना ओवेसींनी संविधानाचा अपमान केल्याचा आरोप. सोलापुरात शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आंदोलन. आणि 1 जुलैपासून स्कूल बस फिटनेस तपासणीसाठी धडक मोहीम. वाहनांच्या सक्षमीकरणासाठी RTO यंत्रणेचं आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.